आवडे राजे प्लीज तुम्हाला विनंती आहे अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर डिझायर स्पोर्ट्स आणि बल्या फायटर्स तुमचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. डिझायर स्पोर्ट्स 12वा खेळाडू पाठवायचा आहे, अन्यथा पॅनलाइज केला जाईल. विनंती करतो राजे प्लीज अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तुम्हाला घेऊन जातो या चालू असलेल्या मॅच मध्ये. पाहायला गेलं तर आज प्रेक्षकांचा तुडुंब गर्दी पाहायला मिळते, परंतु प्रेक्षक वर्गासाठी एक माझी कळकळीची विनंती असेल, कारण की स्टेट रिजन मध्ये एक छोटा चिमुकला होता, त्याला थोडासा बॉल लागला म्हणून थोडंसं पाठीमागे येऊन तुम्ही बसा, बाउंड्री पासून एकाच पाठीमागे बसा, ही विनंती असेल. कमिटीची तुमच्यासाठी विनंती आहे, त्यामुळे चेअर्स मागे घ्या आणि बसा आणि खेळाचा आनंद घ्या. जाऊया या खेळामध्ये. एका बाजूला बल्या फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डिझायर स्पोर्ट्स. नाणेफेक जिंकली कॅप्टन काका यांनी आणि लगेचच बॅटिंगचा निर्णय घेतला आणि चांगला निर्णय आहे हा. या पाहायला गेलं तर संध्याकाळचं सत्र चांगलं रंगलं, परंतु आता रात्रीचं सत्र आणि या रात्री सत्रामध्ये कशा प्रकारे खेळ सजवला जाईल. धावसंख्या 60+ करण्याचा प्रयत्न राहील टीम डिझायर स्पोर्ट्सचा आणि त्यांच्या समोर एक वेगवान गोलंदाज नौखा 16 वर्षाचा पोरगा आदित्य. याच्यामध्ये चेंडू दिलेला आहे. दादा यांनी विश्वास ठेवला तो म्हणजे आदित्य याच्यावरती. अगदी ऑप्शन मध्ये शेवटच्या बोलीपर्यंत दादा गेले आणि त्यांनी हा गोलंदाज उचलला आणि गोलंदाजाने त्याची कामगिरी देखील करून दाखवली आहे. जाऊया पहिल्या डावामधील हा पहिला बॉल. आदित्य तयार, पंचाने दिला आहे ग्रीन सिग्नल. पहिला बॉल फुल टॉस, पंचाकडे इशारा राहील. वाईट बॉल तर दिला आहे, परंतु चेंडू निघून जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत धावून. वाईट +2 म्हणजे पहिल्याच अतिरिक्त धावा लागत आहेत स्कोर बोर्ड वरती 3. पुढचा बॉल किरण चांगल्या लय मध्ये आहे. पहिल्या मॅच मध्ये 47 धावा आपल्या अर्धशतकापासून चुकला होता, परंतु या मॅच वेळ सोडून दिला आहे. पुनश्च एकदा पंचांचा वाईट बॉलचा इशारा. पुनश्च एकदा दर्जेदार दमदार ही स्पर्धा. पंत आपल्याला विनंती आहे नितीनदा वाईट थोडंसं आपण अक्रॉस द होऊन दर्शवत जाऊया, कारण समजत नाही. यस, थँक्यू सो मच. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा महारण संग्राम पंतांच्या भूमिकेमध्ये आपण विनोददादा पाहतोय. विनोददादांनी देखील आपल्या रमेश गुंडाळकर साहेबांच्या सोबत खेळपट्टी सारवली चांगली. पुढचा बॉल आणि यावेळेला अकराचा खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि इथे चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला होता. वेगळाच प्रयत्न आपण पाहिला आणि डीप मधला क्षेत्ररक्षकाने चेंडू रोखला. कॅच होती किरणची. जरी कॅच पकडली असती तर मॅच पकडली असती. महत्वाची कॅच होती, परंतु थोडंसं फंबल पाहायला मिळालं. लवकर बॉलवरती गेले नाहीयेत आणि कॅच ड्रॉप होते. पाठीमागे प्रोटेक्शन ठेवलं होतं. एका धावेवरती समाधानी मानावी लागते. धावसंख्या 5. चांगला चेंडू हाताळला यावेळेस आदित्य याने. निहार गुंजाळकर स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल आदित्य यांचा ऑप्टमच्या बाहेर वाईड शार्कर. चेंडू मात्र कट घेतलाय थर्डमॅनच्या दिशेला. जातोय ढूंढो ढूंढो मेरे भैया, निकल गई गेंद, हो गया सैया सैया 4 रन. वेलकम डीजे. फटका चांगला आहे. बॅकवर्ड रिजनला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री नक्कीच पार करतोय. सलगचा दुसरा चौकार येतोय निहारच्या बॅट मधून. निहार चांगल्या रीतीने चेंडू निहारून काढतोय आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय अक्रॉस द बॅट खेळला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. टप्पा 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 नंतर तुर 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 निघून गेला. नक्कीच बाहेर 4 धावा भेटल्या. नक्कीच श्रीकांत सर, चांगला फटका पाहायला मिळाला. आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर तेजसला संधी दिली होती, परंतु तेजस पहिल्या मॅच मध्ये चालला नाहीये. लगेच स्क्वॉड मध्ये चेंज केला आणि निहारला संधी दिली आणि संधीचं सोनं करतोय पोरगा. संधीचं सोनं होतंय निहार यांच्या बॅट मधून. आदित्य माने
यांचा पुढचा बॉल एक तेरी तो एक मेरी, तू शेर है लेकिन मैं कुछ कम नहीं, मैं भी हूँ सव्वा शेर. टप्पा चांगला केंद्र बिंदू धारण केला आणि बरोबर ऑफ स्टंप उडवली. दांडी गुल बत्ती गुल, बॅटर गॉन. निहान डार्सिंग धावतो, विकेट आल्यावर स्वतः चेंडूला ब्लॉक करून बसले आणि दांड्या गोल केल्या, त्या म्हणजे आदित्य याने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश आले आहेत. आकाश फेस करतील आदित्यचा पुढचा अतिशय वेगाने सोडून दिला आहे, दिशा नाहीये, डाऊन दिले एक साइड. येस पंच नितीन कळवतायत हा वाईट बॉल येतोय. धावसंख्या जाऊन पुढे पोहोचते ती म्हणजे 14 आकड्यावरती. मालदन या पंचक्रोशीमध्ये ठाणे स्पार्टन या संघाचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो. 350 किलोमीटरचा प्रवास दरवर्षी करा आणि या ठिकाणी तुम्ही या, हीच आमची तुमच्या पुढे विनंती असेल. पुढचा बॉल यावेळेस देखील सोडून दिला आहे. अवांतर धावसंख्येचं ओझ वाहत असताना पाहतोय गोलंदाज आदित्य. धावसंख्या पुनश्च एकदा जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. नक्कीच लाईन लेंथ नाहीये, 2 चेंडू चांगले हाताळले, 1 विकेट आली, परंतु त्यानंतर जसा डावखुरा फलंदाज खेळपट्टीवरती आला त्यानंतर थोडीशी डाऊन द लेग साइड गोलंदाजी होताना आपण पाहतोय. पुनश्च एकदा सोडून दिला. येस पंच नितीन कळवतायत हा देखील वाईट बॉल आहे. सलगचा तिसरा वाईट बॉल हाताळताना आपण पाहतोय आदित्य याला. चौकार षटकार आणि विकेट हॅट्रिक होते, परंतु वाईटची देखील हॅट्रिक होते आणि त्या हॅट्रिक कमवले आहे ते म्हणजे गोलंदाज आदित्य याने. नक्कीच अवांतर धावसंख्येचं ओझ वाहते टीम बल्या फायटर, कारण की बॅटमधून धावा कमी आल्या आहेत. अवांतर धावसंख्येनेच स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला आहे 16 आकड्यावरती. आणखीन एक वाईट बॉल. येस नितीनदाज व्यस्त आहे, त्यांना सारखीच टायटॅनिक पोज घ्यावी लागते आणि टायटॅनिक पोज मध्ये दर्शवत आहेत की वाईट बॉल आहेत सातत्यानं. हा एक चौथा वाईट बॉल हाताळला. धावसंख्या 17 या आकड्यावरती खतरा समजला जातो, परंतु यावेळेस गोलंदाजालाच खतरा आहे, कारण की अवांतर धावसंख्येत भर पडते. आता पर्यंत या षटकामध्ये चेंडू मात्र 4 फेकले आहेत आणि धावसंख्या 17 पाहतोय. 1 गडी बाद झाला आहे. निहार चांगली बॅटिंग राहिली, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि तदनंतर आपण पाहतोय व्हाईट बॉलचा सातत्यानं वापर होत असताना. चला लगेचच स्पीडअप घेणं गरजेचं आहे मित्रा, लगेचच आपण अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये. यावेळेला मागल्या दाराने चोरी झाली. बॅटर गेले थोडे पुढे, मागे वळून पाहिलं, अरे च्या, मागल्या दाराने चेंडू घरात आला आणि घरात शिरला आणि दांडी उडवली आणि मैदानाच्या आतमध्ये लाईटची कांडी पेटली. बॅटर गॉन, विकेटचं पतन. वेलकम डीजे. खंडेराया झाली माझी पुन्हा एकदा आपण संधी देऊ. तोपर्यंत जाऊया मॅच मध्ये. शेवटचा बॉल, या अगोदरच्या बॉलवरती दांडी गोल केली आदित्य याने. यावेळी सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. येस एक चांगला चेंडू हातात होतोय, तदनंतर व्हाईट बॉल हाताळला जातोय. धावसंख्या 18.
पहिलं षटक आदित्य हाताळतायत. यावेळी मात्र टप्पा टप्प्याचा खेळ, पंचांकडे लक्ष. नक्कीच निर्धाव चेंडू काढण्यामध्ये इथे यश आलेलं आहे आदित्य याला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या झालेल्या 18 एकावर 8 अर्थात 18. चला स्पीडअप घ्यायचंय, सामना स्पीडअप घ्यायचाय. आपल्याला पुढचे निर्धारित सामने खेळायचेत वेळेवरती, तर थोडं सहकार्य अनिवार्य प्रत्येक खेळाडू करून. दुसरं षटक डॉक्टर अजय सकपाळ. डॉक्टर असं म्हटलं जातं की पेशंटची नाडी पाहून नक्की काय प्रॉब्लेम आहे हे ओळखतात. आणि आतापर्यंतच्या सामन्यामध्ये इथल्या प्रत्येक बॅटरची नाडी यांनी ओळखले, त्यामुळे त्यांना कुठल्या टप्प्यात खेळवायचं हा प्रोग्राम त्यांनी त्यांच्या डोक्यात नक्कीच फिट केला असेल. पाहूया आता एक्झिक्युशन कसं असणार आहे. अजय यांचा पहिला बॉल. सामना करतील किरण. अजय वर्सेस किरण, सामन्यातला सामना. पाहूया पहिला चेंडू. अजय सर आले आहेत. पहिला बॉल. यावेळेस पाहायला गेलं तर अतिशय स्लोवर चेंडू हाताळला. व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचं ओझं वाहत असताना टीम बल्या फायटर पाहतोय, कारण की आदित्यने देखील खूप सारे व्हाईट बॉल फेकले आणि अजय सर तसे आले. पहिलाच बॉल व्हाईट हाताळला गेला. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर चेंडू आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका बसला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नक्कीच अजय कोणती चुकी करत नाहीयेत. मोठा झटका लागतोय टीम डिझायर स्पोर्ट्सला. किरण नावाचा एक मोठा गडी बाद होतोय या ठिकाणी. वेलकम डीजे. अगदी हवेत होता चेंडू. पहिला देखील स्लोवर टाकला होता आणि तदनंतर पाहायला गेलं तर अजय कोणती चुकी करत नाहीये. दादांचा आवडता खेळाडू आहे अजय आणि त्या अजयने त्याचं काम करून दाखवलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, एक महत्वाचा गडी बाद केला, कारण की किरण सारखा मोठा खेळाडू जर पहिल्या मॅच मध्ये त्याची कॅच सुटली होती आणि जशी त्याची कॅच ड्रॉप झाली, अगदी अर्धशतकी खेळी त्याने साकारली आणि यावेळेस देखील त्याचा कॅच पकडला अजयने. चांगली कामगिरी केली आपण पाहतोय लॉंग ऑफला आणि त्या ठिकाणी किरण बाद होतोय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काका आलेत, कॅप्टन स्वतः, कारण की धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपण पाहायला गेलं तर 19 आहे आणि दुसरं षटक चालू आहे. पहिला व्हाईट बॉल आला आणि पहिल्याच चेंडूवरती एक मोठा झटका टीम डिझायर स्पोर्ट्स या संघाला. डॉक्टर यांचा पुढचा चेंडू. सामना करतील काका. यावेळी मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू डायरेक्ट जाऊन त्रिफळीत क्लीन बोल्ड. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 विकेट सर. हॅट्रिक चान्स आहे. काय म्हणाल तुम्ही, आता हॅट्रिक भेटते की नाही? हॅट्रिक भेटते की नाही, परंतु डॉक्टरांनी नाडी पकडले. इतर वेळेस पेशंटची नाडी पकडतात, परंतु यावेळेस खेळाडूंची नाडी पकडली आहे आणि नाडी अशी पकडलेली नाहीये की अगदी जखडून ठेवला आहे. चांगला चेंडू हाताळला. ब्लॉक होल पद्धतीचा, स्लोअर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू कोणी हाताळू शकत नाही, कारण की स्पिनरला आपण कधी पाहत नाही की स्लोअर ब्लॉक होलचा चेंडू फेकेल, परंतु यावेळेस डॉक्टरांनी ती चाल ओळखली आणि काका यांचा खेळ इथे संपवला. गोलंदाजी मार्कवरून एक चांगलं प्रदर्शन इथे पाहायला मिळतं डॉक्टरांच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच या चेंडूकडे प्रत्येकाचं लक्ष असेल, कारण हॅट्रिक बॉलचा चान्स असलेला हा चेंडू आहे. पाहूयात तर पुढच्या चेंडूवरती काय रंग चढणार आहे. नक्कीच हॅट्रिक बॉल असेल. अगोदरची मॅच आपण पाहिले गेले तर पहिलं षटक खूप महागडं ठरलं आणि ज्या पद्धतीने डॉक्टर आले, 2 महत्वाचे गडी किरण आणि पाहायला गेलं तर काका यांना परतला आहे. म्हणजे आता मॅच मध्ये दमखम पकडली आहे टीम बल्या फायटर्स या संघाने. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू हाताळला गेला. हॅट्रिक साठी गेले नाही, निर्धावाचा चेंडू
प्राप्त करण्यात यश प्राप्त झालं आहे डॉक्टर यांना. सलगचा तिसरा डॉट, कारण की पहिला वाईट बॉल आला तर नंतर 2 विकेट आणि हा देखील डॉट बॉल. आतापर्यंत पाहिलं गेलं तर धावसंख्या स्थिर आहे 19 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी. हवेत जशी शांतता आहे, हवेचा थंडावा वाटतोय, तसंच मैदान देखील थंड ठेवलं आहे डॉक्टरांनी. नक्कीच त्यांनी त्यांच्या गोलंदाजी माध्यमातून गुंगीचं औषध दिलंय की काय, पुढच्या बॅट्समनला खेळवून ठेवलंय. धाव संख्या आहे तिथे एक अंकुश लावलाय. गुंगीचं औषध म्हणू शकत नाही विजय दादा. मला वाटतं चेंडूच्या रूपामध्ये फलंदाजांना भूल दिली आहे डॉक्टरांनी. नक्कीच ही शब्दाची पकड इथे आपण तुमच्या माध्यमातून ऐकतो. क्या बात आहे. पहा पुन्हा एकदा अपील केलेलं आहे, मात्र हाताचा पंखा झालेला आहे नितीन कदम दादांच्या पंचांच्या माध्यमातून. अर्थात तो पंखा एका धावेचा अवांतर धावेचं इथे वाढ करतोय आणि धावसंख्या जाते 20 या आकड्यावरती. पुढचा चेंडू डॉक्टर यांचा. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू अलॉंग द ग्राउंड, दोन्ही क्षेत्ररक्षक जात आहेत बॉल पकडेपर्यंत. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आकाश याचं. या संघामधील चॉईस प्लेअर आहे, त्याच्या बॅटिंगकडे सगळ्यांचं लक्ष आहे, परंतु त्याच्यावरती नंबर येत नाहीये कारण की सलामीचे फलंदाज चांगल्या लयमध्ये आहेत. शेखर या टीममध्ये खेळतोय. सलामवीराची त्याने जर्सी देखील परिधान केले आहेत. रवी यावेळेस बॅकफुटला गेले, पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा देखील डॉट बॉल येतोय. उत्कृष्ट गोलंदाज. दादा काय सांगाल या गोलंदाजीबद्दल? नक्कीच पहिले जे षटक होतं त्या षटकावरती एक चांगलं धावसंख्या आली होती. 18 धावांचं षटक आलंय, म्हणजे नक्कीच फलंदाजीचा दबदबा होता आणि तो दबदबा शेवटचा बॉल असणार आहे या षटकाचा. 1 to go. त्यानंतर डॉक्टर सकपाळ या नावाचं वादळ आलं. पुन्हा एकदा स्लोअर 1, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी 1 बाउन्स, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या, पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे काढण्यामध्ये यश आलेलं आहे. चांगली शेवट केलेली आहे या षटकाची डॉक्टर यांनी. नक्कीच पहिलं षटक महागडं ठरलं होतं, त्यानंतर डॉक्टर यांचा कमबॅक. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 22. हे भव्य दिव्य असं खेळाचं मैदान आणि या खेळाच्या मैदानासाठी जी आपल्याला एवढी मोलाची साथ दिली माननीय आदरणीय प्रतापरावजी काळे साहेब, त्यांचं पुनश्च एकदा मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. कारण की अख्खच्या अख्खं शेत या ठिकाणी दरवर्षी आपल्याला उपलब्ध करून दिलं जातं. आपण जर पाहिलं गेलं तर आपला जो तालुका आहे दरी खोऱ्यात वसलेला, डोंगरांच्या रांगातून वसलेला, आणि त्या ठिकाणी या पद्धतीचं 360 मैदान भेटणं म्हणजे अशक्य, परंतु हे आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं. मी पुनश्च एकदा साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना मी घेऊन जातो या चालू असलेल्या खेळामध्ये. पियुष आलेला आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू. आज बॅकफुटला गेले, सातत्यानं बॅकफुटला जाता येतं दोन्ही फलंदाज. आबा यांना काहीच समजलेला नाहीये. डॉट बॉलने सुरुवात करतोय पियुष. नक्कीच बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्टंप टू स्टंप गोलंदाजी राहिली आहे. जसे डॉक्टरांनी देखील स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली, त्यानंतर पियुष देखील आपण पाहतोय त्याला देखील स्टंप टू स्टंप गोलंदाजी करताना. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल आपण पाहतोय. नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर घेतलेला आहे. डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, त्याचबरोबर काव कॉर्नर आहे, त्याला आतमध्ये घेतला जातोय. त्याचबरोबर माननीय प्रवीणजी माने साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दुबईवरून आले आहेत, तर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मालदान क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये सरचे स्वागत. नो बॉल याची दक्षता घेतलेली आहे, म्हणजेच नो बॉल म्हणजेच फ्री हिटची घंटा, आणि ती घंटा वाजवणार यावेळी पुन्हा एकदा नोचा इथे नोट केलेला आहे, म्हणजेच फ्री हिटची घंटा अजूनही धोक्याची घंटा वाजणार या चेंडूवरती, हे मात्र नक्की. नक्कीच फ्री हिटचा बॉल आहे. पिच थोडं आपल्याला बॅकफुटला जाताना पाहतोय. यावेळेस आडव्या पिच स्टेट रिजन मध्ये फटका, उंच माझा झोका, परंतु चेंडू जाईल शेखर यांच्या हातामध्ये. आणि चुरसीने पहा, रवी कदम यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा. कारण की जिथे एक धाव होती तिथे चुरसीने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावरती. धावसंख्या 26. पुन्हा एकदा धावसंख्येने चांगला ग्रीप पकडला असं मला हरकत नाही. पुन्हा एकदा अपील केलेलं आहे, पण पंचांनी ते अपील फेटाळून लावलेलं आहे. गोलंदाजाकडून कमबॅक इथे चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय.
गोलंदाज पियुष यावेळी मात्र एक चान्स इथे क्रिएट झालाय. 2 क्षेत्ररक्षक मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 27 आकड्यावरती. जसा किरण बाद झाला आहे आणि निहार बाद झाला आहे तदनंतर मोठा फटका आलेला नाहीये दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर रवी कदम चांगल्या लयमध्ये आहेत परंतु त्यांना अजूनपर्यंत जास्त स्ट्राईक भेटली नव्हती, परंतु आता ते स्ट्रायकिंग एंडला आहेत. तर कशा प्रकारे पियुषचा सामना करतील. पुढचा चेंडू पाहूयात नक्की काय नीती असणार आहे. या चेंडूवरती काय खेळी होणार आहे. पुन्हा एकदा एक संधी पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डिलिव्हर होताना 1 धाव पूर्ण. कॉल असणार आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण झालेल्या आहे तिथे. तर आदरणीय प्रवीण माने यांचा इथे आगमन झालेलं आहे. दादा तुम्हाला निवेदन असेल तुम्ही मंचावर यायचंय. पियुषाचा पुढचा बॉल यावेळी सोडून दिला आहे. नक्कीच पंच आमच्या दिशेने वळत आहेत. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा दर्शवत आहे. तर व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या पाहायला गेले तर 30 या आकड्यावरती. जर विजेता आपण धावफलक पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात खूप धावा आल्या आहेत. याच धावा जेव्हा चेस करतात त्यावेळी खूप घातक ठरतात. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू राहुलजी पेंढारकर. वाह क्या बात आहे. एक चांगला असा कॅच, चांगला झेल यांनी टिपलेला आहे आणि संघासाठी आपलं सर्वस्व योगदान इथे पणाला लावून एक चांगल्या पद्धतीची ग्रीप आतापर्यंत क्षेत्ररक्षक या माध्यमातून त्यांनी दिलेली आहे. डीजे अद्वैत वाजुदे सुधरमुन. प्रवीण दादा तुम्हाला निवेदन आहे. तुम्ही मंचावरती यायचंय, विराजमान व्हायचंय. यावं. तुमचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राहुलजी पेंढारकर यांनी जो कॅच घेतलेला आहे त्या कॅच साठी ठाणे स्पार्टन्स याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे पंच. लास्ट बॉल फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल करता आलेला नाहीये परंतु चुरसीने 1 धाव कंप्लीट केली जाते. पहा यावेळेस चांगला चेंडू मारण्याचा चेंडू दिला होता परंतु बॅट्समन मिस होतोय. आणि या चेंडू नंतर 3 षटकांचा सामना संपतोय. 3 षटकांच्या सामन्यानंतर धाव संख्या जाते 3 1 31 अर्थात 31. त्यानंतर मी या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो. चांग भलं 11 आणि आर्या स्पोर्ट्स सज्ज राहायचं. या पहिल्या डावा अखेर लगेचच टॉस केला जाईल पुढच्या मॅच साठी. त्यामुळे टीम चांग भलं 11 आणि आर्या स्पोर्ट्स दोन्ही टीम सज्ज राहायचंय. चला स्पीडअप घ्यायचा थोडा सामना. अवांतर वेळ आहे आपल्याला वाचवायचा आहे. लवकर फील्ड सजवायची आहे. धाव संख्या झालेली आहे 31. दिगंबर आले आहेत 4थ्या षटकासाठी आणि नक्कीच 4थं षटक आहे म्हणजे पंचांचा पॉवर प्लेचा इशारा दिला जातोय. आणि पॉवर प्लेसाठी आपण पाहायला गेलं तर डीप मिड विकेट ठेवला आहे. एक लॉंग ऑन ठेवला. लॉंग ऑन थोडासा समोरच्या दिशेने उभा केला आहे कारण की त्याच पद्धतीची गोलंदाजी राहील. एक लॉंग ऑफ देखील आहे. पहिला बॉल सोडून दिला आहे. येस पंच दर्शवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. पंच आमचे नितीन सर आणि त्याचबरोबर विनोद सर यांचं देखील मी कौतुक करू इच्छितो. अगदी थंडी वाजते आणि या थंडीमध्ये या खेळासाठी गोडी वाढून देण्याचं काम करतायत. यावेळेस पुन्हा एकदा स्मॅश करण्याचा प्रयत्न अगदी समोर टाकला होता. क्लास दाखवत असताना गोलंदाज दिगंबर. नक्कीच दिगंबर यांनी सुरुवात केली होती. टप्पा चुकला होता पण लगेच त्यातून शीक घेऊन पुढचा चेंडू आहे तो निर्धाव काढला आणि होतंय काय क्लीन बोल्ड. क्या बात आहे. पहिली सुरुवात वाईट त्याच्यानंतर डॉट आणि त्यानंतर जो प्रेशर आला होतो त्या प्रेशर कुकरची शिट्टी वाजली म्हणजे क्लीन बोल्ड. डीजे अद्वैत. थँक्यू डीजे. तर नुकतंच प्रवीणजी माने यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार रवींद्र माने सर सरपंच यांच्या हस्ते केला जाईल.
दादा मायेची शाल आणि खूप सारं प्रेम यांनी तुम्हाला पुरस्कृत केलं जात आहे. तुमचं प्रेम असंच भरभरून राहू द्यात क्रिकेटवरती, क्रिकेट प्रेमियांवरती. पुढचा बॉल यावेळी मात्र फुलटॉस बॉल होतंय काय, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र कॅचिंग प्रॅक्टिस, गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली आहे. आणि 2 धावा घेण्यामध्ये इथे यश आलेलं आहे. आणि या 2 धावानंतर स्कोअर बोर्ड होतोय 34 या आकड्यावरती. 34 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी दिगंबर यांची. यावेळेस लॉफ्ट केलाय चेंडूला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली धावतोय परंतु दोघांची लागली टक्कर, चेंडूला आली चक्कर, परंतु पंचांचा निर्णय काय असेल. चला खुर्च्या थोड्या पटापट मागे घ्यायचंय. पुढे बाउंड्रीच्या समोरच्या खुर्च्या आहेत लेफ्ट हँड साइड, सगळ्यांनी खुर्च्या थोड्या थोड्या मागे घ्यायचेत. राहुल आरके, नक्कीच इथे दुखापत होण्याचे चान्सेस आहेत, आपण ते चान्स कसे कमी करू शकतो. चला सगळ्यांनी थोडं थोडं मागे यायचंय, सामना पुढे स्पीडअप घ्यायचंय. नितीन सर हा षटकार आहे. येस थँक्यू व्हेरी मच. हा षटकार आहेत, शहानिशा केली. तुम्ही मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता. हा षटकार आहे, चांगला फटका, अगदी हवेत गोळीबार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज रविराज आता राज करतायत या मैदानामध्ये. चांगला षटकार फेकून दिला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 40. मी पुनश्च एकदा विनंती करतो की थोडंसं पाठीमागेच बसायचं आहे. मगाशी एका छोट्या बाळाला चेंडू लागला आहे, त्यामुळे विनंती करतो आणि तुम्ही विनंतीला साथ देखील द्या. यावेळी सोडून दिला आहे पंचांचा इशारा. काय असेल, नक्कीच चांगला चेंडू हाताळला यावेळेस दिगंबर यांचा कमबॅक. पंच अतिरिक्त वेळ घेत आहेत, वाईड बॉलचा इशारा येतोय. यावेळेस अगदी खोदून काढलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मिडल ऑफ द बॅट निघून जाईल, सीमारेषा बाहेर, चौकार. वेलकम डीजे. संघाचा धावफलक आता 45 वर पाहतोय. पहा जे मुख्य फलंदाज आहेत रवी कदम, किरण, त्याचबरोबर आकाश, तेजस, निहार, किरण काका, त्यांची उणीव भासून दिली नाहीये, तर चांगले लय मध्ये आहेत. मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आहे. षटकाची होते सांगता. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती 45. एक चांगला आकडा आतापर्यंत पाहायला मिळाला. 45 धावा म्हणजे एक चांगला स्कोर आतापर्यंत बिल्टअप केलाय आणि तोच मोमेंटम कॅरी करायचे तर नक्कीच पुढचं षटक एक मोठ्या फटक्यांचं, मोठ्या चपराकींचं असेल. या पद्धतीची रेखी आता फलंदाजी मार्कवर झाली असेल, पण गोलंदाज नक्की कोण असेल शेवटचा आणि तो नक्की धावांवरती कसा अंकुश लावेल याकडे मात्र लक्ष लागून राहील. नक्कीच या गोलंदाजावरती लक्ष राहील, कारण की याच सरासरीने जर आपण धावफलक पाहिला पुढे जात असेल तर नक्कीच 58 टोटल प्रोजेक्टेड स्कोर दाखवली जाते. विजय सर, आकाश आले आहेत, चॉईस प्लेअर आहे संघाचा आणि उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे आपल्या मालदन गावातील. आणि आकाशाच्या चेंडूमध्ये हातामध्ये चेंडू दिलेला आहे. आकाशचा पहिला बॉल. गणेश पहिला बॉल 5व्या षटकामधला. बॅकफुटला गेले, चांगला फटका, शॉर्ट ऑन पोल, क्षेत्ररक्षक त्याच्या उजव्या बाजूला धावत असताना निघून जाईल. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. वेलकम डीजे अद्विक. यावेळी मात्र चौकार आलेला आहे. एक चांगली सुरुवात झाली आहे. पुढचा चेंडू, चांगला टप्पा आहे. इथे एक संधी, क्षेत्ररक्षक तैनात आणि काय झेल टेपलेला आहे. वा, करावा तितकं कौतुक कमी. आणि या चेंडूवरती विकेटचं पतन होत आहे. डीजे अद्वैत. घ्यायचा बॅटर. धाव संख्या झालेली आहे 49, 4वर 9. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान मालदन प्रीमियर लीग 2025 मध्ये आपल्या गुडेगावचे सरपंच माननीय संभाजी पाटील साहेब,
सरकार यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. प्लीज मी विनंती करतो माननीय संभाजी पाटील साहेब यांना प्लीज अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे, विनंती असेल. स्ट्रायकिंग एंड वरती विक्रम बुवा. आमचे आदरणीय त्याचबरोबर मी विनंती करतो आदरणीय माने साहेब यांच्या शुभ हस्तेच या ठिकाणी संभाजी पाटील साहेब यांचा विशेष सत्कार केला जातोय. मालदणकरांच्या प्रेमाने मायेने विणलेली रेशमी धाग्याने ही शाल देऊन या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार केला जातोय. पहा, फुलंही असतात एका दिवसासाठी फुलाचं उमलणं, परंतु तीच फुलं जेव्हा मान्यवरांच्या हातात असतात त्यावेळेस त्या फुलाने मान्यवरांच्या हातामध्ये शोभा वाढवली जाते. मी विनंती करतो पाटील साहेबांना प्लीज विराजमान व्हायचं आहे. या इनिंगच्या आता शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. एक चांगली चाणक्य गती आपल्याला पाहायला मिळाली आणि पुढचा चेंडू आकाश याचा ऑफ साइडला प्लेस केलाय. क्या बात आहे. इथे मात्र गफलत होते, तू मिमी तू आणि या सगळ्यामध्ये मात्र एक चान्स होता, हाफ चान्स होता. या बॉलवरती काय काय पाहिलं आपण. या बॉलवरती क्रिकेटच्या ग्राउंडवरती फुटबॉल पाहिला, पकडापकडी पाहिली, धरपकड पाहिली आणि शेवटी लपाछुपी पाहिली. क्या बात आहे. क्रिकेटच्या पट्टीवरती एवढे सगळे खेळ एकदम पाहायला मिळाले. टीम चांगभल 11 आणि आर्या स्पोर्ट्स बोथ दी कॅप्टन, तुम्ही टॉस का बॉस कक्षामध्ये यायचं आहे. या इनिंग्स नंतर लगेचच टॉस केला जाईल. क्या बात आहे. त्रिफळीत असा हा करणारा चेंडू डायरेक्ट यष्ट्यांचा वेध घेतोय. एक चांगल्या पद्धतीची ओव्हर हाताळली आतापर्यंत. स्कोअर झालाय हाफ सेंचुरी 55-0 आणि अजून देखील शेवटचा चेंडू आता बाकी आहे. चला बॅटर रनअप घ्यायचा आहे फटाफट. नवीन बॅटर योगेश आणि शेवटचीच विकेट असणार आहे. शेवटचा चेंडू, शेवटची विकेट. धावसंख्या झालेली आहे 50. पाहूयात शेवटच्या चेंडूवरती काय रंग चढतोय या खेळात. आकाश सामना करतील योगेश. पंचांच्या भूमिकेत विनोद आणि नितीन. शेवटचा चेंडू. गोलंदाज आकाश, फलंदाज योगेश. शेवटचा चेंडू या इनिंगचा. चांगला टप्पा. तिथे क्षेत्ररक्षक मात्र एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, तो अयशस्वी. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव. कॉलिंग आहे, पाहूया काय होत आहे. थ्रो थोडा स्लो आहे मात्र पंचांकडे इथे पंचांनी थर्ड अंपायरचा रिव्ह्यू घेतलाय. नेक्स्ट मॅच साठी इथे टॉस केला जातोय. टीम चांगभल 11 आणि टीम आर्या स्पोर्ट्स. मी विनंती करतो माननीय प्रवीणजी माने साहेब तुमच्या शुभ हस्ते इथे या ठिकाणी टॉस केला जातोय. टीम आर्या स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर टीम चांगभल 11. तर शेवटचा रनआउट आहे, म्हणजेच टीम ऑल आउट झालेली आहे. येस, चांगभल 11 या संघाचा कॉल असेल. दादा स्विंग द कॉइन. छापा आणि काटा पडलाय. नक्कीच टीम आर्या स्पोर्ट्स टॉस जिंकली आहे.
नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? प्रथम गोलंदाजी करू. बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. नक्कीच हवेमध्ये थोडासा गारवा आहे, मॉइश्चर पडतोय, थोडंसं दव पडायला लागला आहे. किती धावापर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण की पहिल्या मॅच मध्ये थोडेसे कमी पडला आहात? 40 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 40 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. मी जातो टीम चांगभले 11 चे कॅप्टन पवार यांच्यासोबत. नाणेफेक लॉस झाले आहे, परंतु प्रथम बॅटिंग करायची आहे. तुमची जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय राहिला असता? नाही, आम्ही पण बॅटिंग करण्याचाच निर्णय घेणार होतो. नक्कीच आहे, आता पण तुम्हाला बॅटिंगच करायची आहे. धाव फलक आपण काय पाहतो की इथपर्यंत मजल मारू शकतो? मजल काय सांगू शकत नाही, पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच दोन्ही टीम चांगभल 11 आणि आर्या स्पोर्ट्स तुम्हाला या पुढील मॅच साठी बेस्ट ऑफ लक. लगेचच ही मॅच झाल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. तोपर्यंत जाऊया आपण चालू असलेल्या मॅच मध्ये. आमच्या सोबत कॉम बॉक्स मध्ये जोडले आहेत बेधुंद विजय माने. ओव्हर टू यू. थँक्यू सर. चला लवकर स्पीडअप फील्ड सजवून घ्यायची आहे. आणि बल्ल्या फायटर्स तुमची पहिली धुरंधर जोडी आहे, ती मैदानात उतरवायची. आपल्याला पुढचे सामने निर्धारित वेळेत जर खेळायचे तर आपल्या सगळ्यांकडनं वेळेचं गणित पाळणं खूप महत्वाचं आहे. बल्ल्या फायटरचं पहिले 2 शेखर आणि डॉक्टर सपकाळ ही पहिली जोडी सज्ज झालेली आहे. बॉलिंग मार्क वरती किरण, ज्याने मॅन ऑफ द मॅच ही जर्सी परिधान केली आहे. मॅन ऑफ द मॅच ही जर्सी म्हणजेच तो फलंदाज, तो गोलंदाज हा आउट ऑफ द बॉक्स आहे. त्याने कामगिरी मागच्या सामन्यांमध्ये काहीतरी वेगळी केलेली आहे. त्याचं योगदान हे संघामध्ये सगळ्यात वरचढ आहे, हे आपल्याला दाखवून देते ती जर्सी. तर समोर स्ट्रायकर एंडवरती देखील आपल्याला शेखर आहे, त्याने मॅन ऑफ द मॅच ही जर्सी घातलेली आहे. म्हणजेच तू जर शेर आहेस तर मी 1.25 शेर आहे, या पद्धतीने आत्ताचं चित्र दिसतंय. पाहूया पहिल्या चेंडूवरती कोणाचं नाव कोरलं जाणार. 30 चेंडू 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. जरी शेखरने सलामीवीरची जर्सी घातली असली तरी त्याच्या समोर गोलंदाज करणारे देखील सलामीवीराची जर्सी घातली आहे, त्यामुळे तो देखील कमी नाहीये. आणि कमी तिथे आम्ही हेच दाखवत आलाय टीम डिझायर स्पोर्ट्स. पहिला बॉल किरण यांचा, समोर असेल शेखर. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अतिशय वेगाने बॅट फिरवली होती. थोडासा आवाज आला होता, परंतु आवाज हा चांगला आवाज आहे. तो आवाज आला होता फिल्डरचा, अपील केली होती, परंतु अंपायर बोलले ना मुन्ना, बॅट और बॉल का कोई संपर्क नाहीये. नक्कीच चांगली सुरुवात झाली किरण याच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट चेंडू, अजूनपर्यंत धावांचा श्रीगणेश झालेला नाहीये. दुसरा चेंडू किरण याचा, स्ट्रायकर एंडवरती शेखर. चांगला टप्पा, यावेळी देखील बॅक टू बॅक अपील आणि काहीतरी दडपण आणण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र संपूर्ण दडपण शेखरवरती. पाहूयात प्रेशर कुकरची शिट्टी वाजते ती कोणाच्या बाजूने. नक्कीच शिट्टी कोणाच्या बाजूने वाजेल आपण सांगू शकत नाही, परंतु या वर्षीचा जर हंगाम पाहिला किरणचा तर चांगल्या लयमध्ये आहे. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक किरण अतिशय चांगल्या सुरेख पद्धतीने हाताळतो. पुढचा वाल डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार तो आला, त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सारच्या सार. वेलकम डीजे अद्विक. डीजे 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 थँक्यू. पुढचा चेंडू किरण याचा, शेखर सज्ज. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. इथे डॉट चेंडू काढण्यामध्ये यश आलेलं आहे. पहिला चेंडू डॉट सर, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर तू मोठा फटका, पुन्हा चौथा चेंडू कमबॅकचा म्हणजे डॉट. नक्कीच वेग पसंत आहे शेखरला बॅटिंग करत असताना, त्यामुळे यावेळेस समीरन डिलिव्हरी ठेवली गोलंदाज किरण याने. यावेळेस डान्सिंग नव्हतं विकेट, पुन्हा एकदा जागा बनवली होती परंतु थांबवलं आहे, कारण की एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटला थांबवलं गेलं. आणखीन एक डॉट. चांगली गोलंदाजी, सातत्याने पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न राहतोय.
आणि तदनंतर एक स्टेट रिजन मध्ये फटका पाहायला मिळाला. ही लाईन लेंथ चांगली आहे आणि किरणनं या लाईन लेंथवरती खूप काम केलं आहे. पहा आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज बघतो किती चांगला खेळतोय, आपण मैदानाच्या बाहेरपासून त्याचं कौतुक करतो, परंतु मेहनत असते विजय सर. नक्कीच शेवटचा चेंडू इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पाहूया कॅरी होईल की नाही. मात्र वन बाउन्स चौकार डीजे अद्वैत. तर किरण यांची पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाते 10. डबल डिजिट धावसंख्या म्हणजे 10 वरती पोहोचलेला आहे. चांगली ओव्हर हाताळली. टोटल 4 डॉट पडले, पण त्यानंतर बाकीच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके, एक चौकार एक षटकार. चांगले चेंडू हाताळले होते, परंतु 2 खराब चेंडूवरती समाचार घेतला. त्यामुळे त्या चांगल्या 4 चेंडूचा त्या मोत्यांचा काही उपयोग नाही राहिला विजय सर. नक्कीच हा कार्यक्रम टप्प्यांचा आहे आणि टप्प्यात कार्यक्रम झाला की मग या पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं. पाहूया दुसरं षटक रवी याच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडवरती डॉक्टर सकपाळ. पहिला चेंडू रवी याचा. फुल टॉस चेंडू आणि तितका जोरात भिरकावलेला आहे. जातोय षटकार डीजे अद्वैत. चांगला फटका स्वीपचा पाहायला मिळाला. अगदी बैठक सजवली होती आणि त्याला दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि चांगला फटका त्यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल यावेळेस पहा देखील चुकी आहे आणि चुकीला माफी नाही. स्टँड अँड डिलिव्हर टिपिकल डॉक्टर सपकाळ. फटका षटकार डीजे वेलकम. या आधीचा चेंडूवरती जो षटकार मारला होता, तिसरा चेंडू पुन्हा एकदा त्या झोन मध्ये. तेच रिप्ले पाहतोय की काय या पद्धतीचं चित्र. तुम्ही जर डॉक्टरांना या पद्धतीचे टप्पे द्याल तर ते टप्पे डायरेक्ट टप्प्यातला कार्यक्रम दाखवतील हे सांगताना डॉक्टर. नक्कीच डॉक्टरांच्या हातात इतर वेळेस स्टेटोस्कोप शोभतो, परंतु आज डॉक्टरांच्या हातामध्ये बॅट शोभते आणि या बॅट मधून एवढं चांगल्या पद्धतीचा खेळ देखील दाखवता येतं. षटकारांचे हॅट्रिक. जणू बॉलला भूल दिली आहे आणि तो भूल अशी दिली आहे की डॉक्टरच्या बाजूनेच बॉल खेळतोय. धावसंख्या झाल्या 28. यावेळी मात्र कमबॅक करताना रवी. एक डॉट चेंडू. विजय दादा, मला वाटते बल्या फायटर्स या संघाला दादांनी चौकार आणि 4 आणि 6चा पाढा शिकवलाय. आतापर्यंत जेवढ्या धावा आलेत त्या चौकार आणि षटकारांनाच आलेल्या आहेत. म्हणजे हे शाळेत ज्यावेळेस गेले दादांच्या, त्यावेळेस दादांनी त्यांना 4 आणि 6चा पाढा शिकवलेला आहे. नक्कीच आतापर्यंत .64 हाच खेळ पाहिलाय. पाहूया पुढचा चेंडू. यावेळी मात्र कॅचिंग प्रॅक्टिस आणि या प्रॅक्टिस मध्ये सक्सेस भेटलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. डॉक्टरांना परतीचा प्रवास करावा लागला आहे. जातीय मोठी विकेट. नक्कीच एक मोठा झटका लागतोय. रवी राज करतायत, कारण की पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. खास करून पॉइंटचं जे आउटफील्ड आहे ना विजय दादा, ती थोडीशी अशी डीप मध्ये, त्यामुळे तिथे फटका मारताना समजत नाहीये की खेळाडू जो आहे, जो क्षेत्ररक्षक आहे, किती उंच वरती आहे. त्यामुळे सातत्याने तिथे त्या पद्धतीच्या विकेट गेल्या आहेत आणि त्या रिझन मध्ये ज्यावेळेस फटका मारला जातो त्यावेळेस तिथे बॅट्समन फसतोय आणि तोच फटका खेळा डॉक्टरांनी आणि बाद झाले, परंतु त्यांनी त्यांचं काम केलं आपल्या संघासाठी. नक्कीच रवी यांनी प्रेशर रिलीज करायचं काम केलंय आणि आता पुढे बॅटर मार्क वरती राहुल दादा पेंढारकर. पुढचा चेंडू रवी याचा. पाहूया नक्की काय टप्पा असेल. यावेळी मात्र एक चांगला टप्पा. इथे देखील हाफ चान्स होता, मात्र सुरुवातच चपराकीने केली आहे. म्हणजे अग्रेसिव्ह भूमिका आता राहुल दादांची असणार आहे, ही खेळी त्यांनी स्पष्ट केली आहे. नक्कीच 4 आणि 6चा पाढा शिकवणारे आहेत ते शिक्षक हेच आहेत आणि आल्याच
येस, आमचे तिसरे पंच दर्शवत आहेत विकेट आहे. नक्कीच मित्रांनो, एकदा दादांचं कौतुक करा. त्यांना विकेट झाली आणि पंचाकडे पाहिलं नाही, स्वतः मैदानाच्या बाहेर आले. ह्याला बोलतात खेळाडू भूमिका. नक्कीच एक चांगली स्पोर्ट्समॅनशिप इथे पाहायला भेटते, स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळतंय. पण इथे म्हटलं जातं ना दादा की अतिघाई संकटात नाही, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. ब्रेक मारायचा होता, चुकून एक्सलेटरवरती पाय पडला आणि ऍक्सिडेंट झाला. नक्कीच एक्सिलेटरवरती पाय पडला नाही, एक्सिलेटरपेक्षा पाठीमागे पाय गेला आणि गाडीला उलट्या रिव्हर्समध्ये घेर लागला गाडीचा आणि तिथे विकेट जाताना आपण पाहायला मिळेल दादा यांची. नक्कीच एक मोठा झटका लागला. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये उपकॅप्टन आकाश सावंत आले आहेत, त्यामुळे अजून डीपमध्ये खूप चांगली लाईनअप आहे, चांगला सेट आहे बल्या फायटर्स या संघाकडे. परंतु गोलंदाजीसाठी काका आले आहेत, ज्यांनी सामनावीरची जर्सी घातलेली आहे. 18 चेंडूवरती आता 25 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू 25 धावा, 25 धावा 18 चेंडू, सामना रंगत चाललेला आहे. विकास साबळ्यांचा पहिला चेंडू, टोळला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, येतोय दणदणीत षटकार. डीजे अद्वैत. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मला इथे सांगायला ऐकतो तुम्हाला फार बरं वाटतंय की आतापर्यंत तोच पाडा 6 आणि 4चाच गिरवला गेलेला आहे. यावेळी मात्र सिंगल, एक धाव पूर्ण झालेली आहे, कॉलिंग असणार आहे. चला 6 आणि 4 सोडून 1-2चा हा श्री गणेश झालेला आहे. 16 धावांमध्ये आता 16 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता असणार आहे. 16 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असणार आहे. खूप महत्वाची मॅच होती टीम डिझायर स्पोर्ट्स या संघाला, परंतु तितकीच महत्वाची होती बल्या फायटर्स या संघाला. आता पाहिलं गेलं तर बॉल ऑफ इक्वेशन राहिला आहे. यावेळेस हा चेंडू होता, फटका फसला, एका क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, तो करत नाहीये चुकी. आकाश सावंत बाद होताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू, स्लोवर चेंडू हाताळला आणि फसवलं आकाशला आपल्या जाळ्यामध्ये गोलंदाज काका यांनी. डीचे डीजे. चला चला रनअप घ्यायचंय फटाफट. बल्ल्या फायटर तुमचा पुढचा बॅटर लगेच क्रीज मध्ये उतरवायचा आहे. रनअप घ्या दादा, चला फटाफट. पुढचे आपले सामने जर निर्धारित वेळेत खेळवायचे तर आपल्याला हा अवांतर वेळ वाचवायचा आहे. पुढचा बॅटर दिगंबर. यावेळी विकास याची सुरुवात जी षटकाची आहे ही 6 धावांनी झाली होती, त्यानंतर 1 धाव आणि त्यानंतर विकेट. म्हणजे बॅक टू बॅक 2 बॉलवरती कमबॅक करण्याचं काम त्यांनी केलंय. दिगंबर प्लीज रनअप घ्यायचंय. फील्डमध्ये आपण थोडेसे चेंजेस पाहतोय. विकास नक्कीच ज्या पद्धतीने त्याचा टप्पा टाकणार आहे त्या पद्धतीने फील्डमध्ये छेडछाडी करतायत, फील्ड इकडे तिकडे सजवतायत. पण चला लवकर आपल्याला फील्ड सजवायची आहे. पुढते जो सामना आहे राहिलेला हा निर्धारित वेळेमध्ये खेळवायचा आहे. पंच तुमचं लक्ष द्यायचं या वेळेच्या गणिताकडे. विकास याचा 4था चेंडू, सामना दिगंबर. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. पुन्हा एकदा निवेदन, कळकळीचं निवेदन. विकास वर्सेस दिगंबर, सामन्यातला सामना. यावेळी मात्र चांगला टोलावून काढला चेंडू, एक चांगला टप्पा आणि त्या टप्प्याला चांगला सन्मान. एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. नक्कीच सिंगल डबलनेच मॅच पुढे घेऊन जायची वेळ आहे. आकाशाने फटका खेळला आणि तिथे ते फसले, कारण की बॉल ऑफ इक्वेशन आहे, तुम्हाला मोठे फटके मारण्याची गरज नाहीये. काका यांच्यावरती पूर्ण 2 चेंडू उर्वरित आहेत, त्यासाठी खूप जिम्मेदारी असेल, कारण की हे 2 महत्वाचे चेंडू आहेत. इथेच मॅच शकतो की कोणती टीम मजबूत स्थितीमध्ये जाईल. विकास यांचा पुढचा चेंडू,
चेंडूवरती थोडीशी नजाकत, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल आणि तो देखील कॉल सक्सेसफुल, म्हणजे 2 धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत आणि या 2 धावानंतर धावसंख्या पोचते ती 3/8 38. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं होताना 13 चेंडूवरती 15 धावाची आवश्यकता असणार आहे. 13 चेंडू 15 धावा, 15 धावा 13 चेंडू. शेखरचं कौतुक करावं लागेल, त्याने चौकार आणि षटकार मारलेत पण आता तो सिंगल डबल वरती खेळतोय. यावेळेस खोदून काढलेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चांगला संपर्क नाही. आबा येता येतं चांगली क्षेत्ररक्षणचा मुजेरा पेश करतायत आबा, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि लॉंगॉनचं क्षेत्र हे आबाचं आवडीचं क्षेत्ररक्षणचं ठिकाण आहे, तिथं त्यांना सातत्यानं फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय. षटकाचे होते सांगता, आता मात्र 12 चेंडूमध्ये गरज असणार आहे 16 या धावांची. सेन्सेबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय, खास करून शेखरच्या माध्यमातून. कारण की जसे 12 चेंडू 14 धावांची गरज असणार आहे. शेखरचं सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय, कारण की जसा चौकार षटकार मारतोय पण त्यानंतर जशी मॅच आहे, जशा विकेटचा कुलॅप्स व्हायला राहुल दादा बाद झाले, त्यानंतर डॉक्टर यांचा मोठा झटका आणि आकाश सारखा मातबर खेळाडू बाद, त्यानंतर सिंगल डबलला मॅच पुढे घेऊन जातोय. याला बोलतात उत्कृष्ट दर्जाचा खेळ. तुमचं कौशल्य दाखवणं गरजेचं आहे. विक्रम याचा पहिला चेंडू, आपटलेला चेंडू. यावेळी तिथे क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव पूर्ण आहे. मात्र थोडीशी गफलत झालेली आहे इथे. मात्र 2 धावा पूर्ण. तिसऱ्यासाठी कॉल असेल का? नाही. 2 धावावरती संतुष्टी मानावी लागणार आहे आणि या 2 धावानंतर धावसंख्या पोचते ती 41 या आकड्यावरती. आणि आता 11 चेंडूमध्ये 12 धावांचं समीकरण. 11 चेंडू 12 धावा. विक्रमाचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र एक चांगला टप्पा इथं पाहायला मिळाला. एक चांगला गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. आपलं सर्वस्वपणा लावून गोलंदाजी मार्कवरून आपण फलंदाजाला कसं खिळवून ठेवू याच्या प्रयत्नात विक्रम, आणि तो प्रयत्न यशस्वी. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या. तिसरा चेंडू विक्रम याचा. चौकार येतोय. चांगली बॅटिंग, चांगला फटका पाहायला मिळाला. हुक केला चेंडूला. शेखर याने जर तिचे खेळायचा क्लास पाहिला तर मैदानाच्या चारी बाजूला खेळण्याचे महारत हासिल आहे शेखर याला. नक्कीच प्रत्येक कोण्यामध्ये चेंडूला पाठवला आहे दर्शनासाठी. यावेळेस पहा पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपचा क्षेत्ररक्षक पकडतो ना पकडतो. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजे. यावेळी मात्र वाईट +1 म्हणजे अर्थात 2 धावा येणार आहेत. आता समीकरण अगदी सोपं होताना 9 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 6 धावा, 6 धावा 9 चेंडू. पुढचा चेंडू विक्रम याचा. सामना करतील दिगंबर. चांगला असा खेळून काढला. ग्राउंडचा प्रॉपर अभ्यास केलाय. कुठल्या दिशेला फिल्डर तैनात नाही आणि त्या दिशेला टोलावून काढून मोठा फटका. DJ अद्वैत. मात्र 2 धावांची आवश्यकता 8 चेंडूमध्ये. यावेळी मात्र एक डॉट बॉल काढण्यामध्ये विक्रमला यश आलेलं आहे. या षटकाचा शेवटचा चेंडू. अजून देखील 7 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. चांगला टप्पा. टप्प्यात कार्यक्रम येतोय. दणदणीत षटकार. DJ अद्वैत.